पिंपळासकरांनी पियुष 11 पिंपळास या नावानं आज मात्र तो संघ मैदानात आपण पाहिला तर एक बिग फाईट आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल. अक्षय पांडव सरांचा या अगोदरच्या मॅच मध्ये आपण आवाज ऐकलात. आज पासून या स्पर्धेला जॉईंट झालेत. सातत्यानं ओपनच्या बऱ्याचशा टुर्नामेंट समालोचना करता जात असतात. टी शर्ट जे आपण पाहिलं या स्पर्धेचा नियम तर ट्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. एक टी शर्ट नसल्या कारणानं 2 धावांची पेनल्टी जी असेल आणि टीम आरपीलायन्स वाडा 11 आपला एक अतिरिक्त खेळाडू सुद्धा आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. तत्पूर्वी विशाल पारधी गोलंदाजी ट्रॅकवरनं होईल सज्ज इथून पुढे. या वाडा तालुक्यातला एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून समोर बॅटर आपण मैदानात पाहतोय. नो डाऊट मेघन पाटील एक विस्फोटक फलंदाज आहे. धनंजय स्पोर्ट्स चिंचगर सातत्यानं बऱ्याचशा ओपनच्या टुर्नामेंट पर्यंत चॅम्पियन बनत असतो. अधिराज्य गाजवत असतो तो संघ. तत्पूर्वी विशाल पारधी इथून पुढे सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं. सातत्यानं चांगली गोलंदाजी करत असतो आपल्या टीम कडनं. दोन्ही संघ जर पाहिले तर या वाडा तालुक्यातनं एक टॉप 10 मधले असलेले हे 2 संघ आहेत. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट असे मॅच आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. मेघन पाटील समोर स्ट्रायकर एंड कडनं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. तर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कऊ कॉर्नरचा आसपास क्षेत्र 2 क्षेत्ररक्षक जिथनं चेंडूला पॉवर प्लेचा फायदा घेत मात्र ऐनूल चेंडूपर्यंत पोहोचतोय. त्यानं ऐनूल चेंडूची फेकी केली. धावा कंप्लीट होतील 2. या शिवकृपा चषक 2024 हा महासंग्राम त्यातनं हा दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि या दुसऱ्या दिवसातनं मॅच आपण पाहतोय तिसरी जी आरपीलायन्स वाडा 11 आणि जयमल्लार धनंजय स्पोर्ट्स चिंचगर. हाफ ट्रॅकर होता त्याला फक्त एका धावेमध्ये कन्वर्ट केलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालं तर नक्की होतं मात्र सेफ झोन पर्यंत बॅटर पोहोचला होता. मेघन पाटील डायरेक्ट हिट केलं. चांगली हिटिंग जी आपल्याला पाहायला भेटली विशाल पारधी. मात्र एक विचारपूर्वक आणि एक चांगल्या पद्धतीनं नियंत्रित मारा आपल्या गोलंदाजीतनं मात्र तो करतोय यात काही शंका नाहीये. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल मात्र मिस झालाय. पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लो झाला जिथनं बॅटरला मात्र गुंगारा दिलाय. साहिल दलवीला आपण पाहतोय या वर्षीच्या हंगामातनं साहिल दलवी हाही खेळाडू खूप नावलौकिक झाला कारण की चांगल्या भरात आहे. चांगल्या फॉर्म मध्ये आहे या वर्षीच्या हंगामातनं. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल त्याच्याकरता मात्र फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक खाली होतं तिथनं पाठवलाय चेंडू. सीमा रेषा पार आलाय. दर्जा फटका चांगला सजवला तिथनं चौकार सुद्धा आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक येतात. षटकातनं चांगली फलंदाजी होताना आपल्याला दिसतीय. आता मात्र रुपेश लोखंडे चेंडूवर झेपावतोय. सिंगल कन्वर्ट होतीय. सिंगलला महत्व दिलं जातं जिथनं मेघन पाटीलला मात्र स्ट्रायकर एंड वर आणलं जाईल. धावसंख्या स्कोरकार्ड वर लागली आहे. टीम शिवमल्लार संघाची ती 8 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. तत्पूर्वी समोर गोलंदाजी ट्रॅकवरनं आपण विशाल पारधीला पाहतोय. सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा कल्पेश गोतरणे आणि अल्पेश गोतरणे अथक प्रयत्नांनी सावली क्रिएशनच्या माध्यमातून जी यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट दरवर्षी सावली क्रिएशनच्या माध्यमातून ती स्पर्धा जी लाईव्ह असते. तत्पूर्वी 2 धावा या चेंडूवर आला. मात्र या 2 धावसंख्या वाढून जाऊन पोहोचते ती तब्बल 10 या धाव संख्येवर ती टीम
शिवमल्हार चिंचगरकरांची 10 धावसंख्या झाली आहे. जे पहिलं षटक संपलं विशाल पारधीचं. तदनंतर गोलंदाजी ट्रॅकवरनं त्याला टीममेटिंग नकोय कोणत्याही प्रकारची. तुम्ही सातत्यानं मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळत असता, मग तुमच्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये ते गेम प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. थोडी घाई करा, कारण की काल संध्याकाळी थोडे कमी षटकांचे सामने आम्हाला खेळवावे लागले. कालचा पहिला दिवस थोडासा उशीर झाला, संघही थोडे उशिरानं आले. त्यानंतर बराचसा वेळ जिथनं गेला, त्यानंतर मात्र आपण पुन्हा पाहतोय साहिल दलवी जो स्ट्रायकर एंड कडनं दर्पण जो गोलंदाजी ट्रॅकवरनं इथून पुढे गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल या सेकंड ओव्हरमधनं. या सेकंड ओव्हरमधनं 3 क्षेत्ररक्षक जे आपल्याला बाहेर दिसतील. तर पाहिलं तर दर्पण हाही एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याची वर्णी लागते या त्याला आता इथून पुढे चांगली गोलंदाजी करायची. या पहिल्या षटकातनं 10 धावा तर नक्की खर्च केल्यात विशाल पारधीनं. मात्र या सेकंड ओव्हरमधनं चेंडू क्रमांक 1 सज्ज झालाय साहिल दलवीच्या करता. हाफ ट्रॅकर होता, ज्याला उडवलंय, पाठवलाय मिड विकेट वरनं सरळ सीमा रेषा पार षटकार. षटकार येतोय म्हणजे या षटकारांना तब्बल धावसंख्या 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये. या अगोदर एक दिमागदार विजय मिळवला तो टीम पियुष 11 पिंपळा संघानं. मात्र खूप चांगला संघ आहे, सातत्यानं मोठ्या मोठ्या टुर्नामेंट पर्यंत अधिराज्य गाजवतो. आज जर पाहिले ना तर सर्व या वाडा तालुक्यातल्या टॉपच्या महाशक्ती मात्र खेळताना दिसतील. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल स्टेट ड्राईव्ह फटका खेचलाय, जिथनं रनआउटची संधी होती. सेफ झोन मध्ये मेघन पाटील परतेल, तत्पूर्वी कोणत्याही प्रकारचे मात्र धाव नसेल. तर पाहिलं ना तर थोडी रिक्स होती इथे, मात्र कॉलिंग नव्हतं मेघन पाटीलनं. तर पाहिलं तर साहिल दलवीनं तर लगेच थांबवलं त्याला आणि मग बचावला. सेफ झोन मध्ये तो परतला. तत्पूर्वी धावसंख्या जी स्थिर असेल ती 16 या धावसंख्येवर सज्ज होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरनं दर्पण पुढचा ज्याला आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. मात्र पडल्यानंतर चेंडूनं खूप जास्त उसळी घेतली आणि मग तिथनं निर्धाव स्वरूपानं चेंडूची सांगता होती. याला पंचांशी कमेंट्स करू नका, पंच अतिशय दक्ष आहेत. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत पंच आहेत. कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर दडपण मात्र आणू नका. त्यानंतर दिनेश कोदे सरपंच सारशी ग्रामपंचायत आणि ST सेल अध्यक्ष जिजाऊ, तसेच त्यांच्या समवेत वीरू ठाकरे सरशी गावचं व्यक्तिमत्व जयू ठाकरे. आणि जर पाहिलं तर दिनेश कोदे जे सरपंच साहेब, त्यांचा दिल्ली येथे शाही सन्मान जो झाला होता आपण काही दिवसापूर्वी पाहिलं होतं. पूर्वी आदर्श सरपंच म्हणून तो शाही सन्मान दिल्ली या ठिकाणी झाला होता. तत्पूर्वी मॅच पाहण्याकरता इथे उपस्थित झालेत. क्रिकेटवर त्यांचंही खूप जास्त प्रेम आहे. नेक्स्ट बॉल साहिल दलवीनं खेळलाय, जिथनं लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक ऐनुल येतोय चेंडू खाली, जिथनं फेकी करेल, एक धाव कंप्लीट. ऐनुल या वर्षीच्या हंगामातनं जर पाहिलं ना तर ऐनुल हेही नाव खूप चर्चेचा विषय आहे. खऱ्या अर्थानं ऐनुलही बऱ्याचशा स्पर्धा आहेत ज्या स्पर्धांवर अधिराज्य गाजवलं, चांगला खेळ त्या स्पर्धांमध्ये तो करत आलाय. तो ऐनुल त्याला आपण पाहिलं या अगोदरच्या चेंडूवर फील्ड करताना. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू समोर आता मेघन पाटील करता. मात्र आता फटका खेचला जातो, विशाल पारधी येतोय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक जशी फ्लंबल झाली लगेच दुसरीला कॉलिंग दिलं आणि 2 धावा पूर्ण होतील, वेगानं कंप्लीट केल्यात. या 2 दर्पणचं षटक संपतंय म्हणजे 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 12.50च्या सरासरीनं. 25 धावा त्या स्कोर कार्डवर, 25 धावा 2 षटकांचा खेळ झालाय. म्हणजे अजूनही इथून पुढे 3 षटकं असतील. ती टीम अप्लायन्स वाडा 11 विपुल पाटील यांचा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. कालच्या दिवशी हाही संघ क्वालिफाय झाला होता राष्ट्रवादी चषकातनं, तो अप्लायन्स वाडा 11 संघ. तत्पूर्वी तिसऱ्या षटकांना चला टीम मीटिंग नकोय आणि
थोडासा वेळ जास्त जातोय टीम वाडा. एक लक्षात असू द्या, वेळ कोणासाठीही मित्रांनो थांबत नसतो. थोडीशी घाई करा. मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवरनं तेजसला आपण पाहतोय, जो गोलंदाजी करण्याकरता इथून पुढे सज्ज होईल. तेजस तेजस भारबाड मात्र एक सातत्यानं फसवे चेंडू हाताळण्याकरता ज्याची ओळख आहे, मी सातत्यानं उल्लेख करतो तो तेजसचा. कारण की आपल्या गोलंदाजीतनं 6 चेंडू जे वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याची कुवत किंवा क्षमता ज्याच्यामध्ये आहे ना, त्यातनं हा पहिला चेंडू फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येऊन पोहोचेल. एक धाव कंप्लीट केली जाते. या मेघन आणि साहिल दलवी मात्र मैदानातनं चांगला खेळ मात्र इथून करतायत, बचावात्मक खेळ करतायत. जिथे खराब चेंडू येतोय त्याचा समाचारही घेतला जातोय त्यांच्याकडनं. जिथे सिंगल डबल त्यालाही महत्व दिलं जातंय. म्हणजे चांगलं क्रिकेट आतापर्यंत होतंय मैदानात. ते टीम शिवमल्हार टीम चिंचगडकडनं. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल. आता मात्र फटका मोठा खेळायचा होता, जिथनं बंदिस्त केलं. डॉट बॉलची उद्घोषणा होती. या डॉटनं मात्र चेंडू आतापर्यंत गोलंदाजीनं टाकून झाले ते टोटल पहिला चेंडू टाकला, 2 चेंडू टाकून झाले. पुन्हा एकदा सज्ज होईल. मात्र अतिरिक्त टर्न पडल्यानंतर चेंडू इनस्विंग झाला, त्याला बॅटची टॉप एज लागली आणि चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. चौकार. तर पाहिलं तर समोर मेघन पाटीलला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधनं या अगोदर त्या चेंडूवर चौकार नक्की आलाय. या चौकारानं धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे ती 30 या धावसंख्येवर. या मैदानावर पाहिलं तर 70-70चा जो चेंडू वापरला जातोय. मात्र फलंदाज बाद परतावं लागेल. मेघन पाटील बॅक टू डगआउट. पहिला हादरा, पहिला विकेट मिळवून देतोय तेजस भारबाड. मैदानात दाखल होतोय रोशन लारा. रोशन लारा तो बॅटर आहे ज्यानं या वर्षीच्या हंगामातनं एक विक्रम केला. 6 चेंडू आणि 6 षटकार ज्याच्या बॅटमधनं आले. आबिटकरची टुर्नामेंट त्या ठिकाणी तो रेकॉर्ड त्यानं रचला. तो रोशन लारा मात्र सज्ज होतो इथून पुढे फलंदाजी करण्याकरता. समोर स्ट्रायकर एंड कडनं त्याच्या विपक्षात एक हुशार गोलंदाज आहे मी तर म्हणेन तेजस भारबाड. नेक्स्ट बॉल. अप्रतिम. मी म्हटलं होतं की तेजस एक मोठ्या तालमीतला एक मोठा गोलंदाज आहे. रोशनच्या बॅटच्या समोरून चेंडूला अतिरिक्त स्विंग त्यानं केलं. बाकीचं काम मात्र यष्टी रक्षकानं पूर्ण केलं. गणेश मोहितेला आपण पाहतोय यष्टी रक्षकाच्या भूमिकेतनं. पूर्ण संघाला कंट्रोल तो मात्र करत असतो यष्ट्यांच्या पाठीमागून तो गणेश मोहिते. तत्पूर्वी तेजस भारबाड आपल्या गोलंदाजीतनं चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते टोटल 5. म्हणजे इथून पुढे शेवटचा चेंडू घेऊन येतोय तेजस. तेजसच्या विपक्षात समोर रोशन लारा. मात्र झेलला संधी चुकी होणार नाहीये. स्वस्तात बाद झाला. लवकर बाद होऊन परतीच्या प्रवासाला येईल आणि या वर्षीच्या हंगामातला आणखीन एक
चांगला परफॉर्मन्स असलेला खेळाडू मैदानाच्या दिशेने जातोय. विनीत नांगरेला आपण पाहतोय. विनीत नांगरे आणि जय नांगरे ही जोडी या वर्षी खूप कारगिल आहे. ते चिंचगडकरांकरिता खूप जास्त धावा या दोघांच्या बॅटमधून देखील आल्यात आणि संघाला जेव्हा गरज असते ना तेव्हा हे दोन बॅटर मैदानात येत असतात आणि इथून पुढे एक चांगल्या टोटल पर्यंत जायचं आहे. मग त्याकरता विनीत नांगरेची वर्णी लागते. या विनीत नांगरेला आपण नॉन स्ट्रायकर एंड करणं. तत्पूर्वी साहिल दलवी त्याच्या विपक्षात आता गोलंदाजी करण्याकरता गणेश मोहिते गोलंदाजी ट्रॅकवरनं होईल सज्ज. पहिला चेंडू फर्निचर बिघडवलं जात आहे. साहिल दलवी बॅक टू डगआउट. एक विकेटला संधी, एक संधी डीजे मास्टरला. त्याच्या विपक्षात भूषण पाटील तेही दोन खेळाडू या वर्षीच्या हंगामातनं फुल टचला असलेले खेळाडू. तर या वर्षी जर पाहिलं ना तर बरेचसे खेळाडू आहेत जो एक चांगला परफॉर्मन्स सातत्यानं त्यांचा राहिला आहे. तत्पूर्वी गणेश मोहिते नेक्स्ट बॉल. संकेत नांगरे करता. संकेत नांगरेनं आल्या आल्या चेंडूला बिरकावलाय. तत्पूर्वी तिथे प्रयत्न पडतील अपुरे. चेंडू जाईल दणदण करत सीमा रेषा पार. वर जाऊन पोहोचली आहे. 34 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात आतापर्यंत. 3 विकेट आतापर्यंत झाल्यात. मेघन पाटील सारखा फलंदाज बाद झालाय. साहिल सारखा फलंदाज बाद झालाय. त्यानंतर रोशन लारा हाही मात्र बाद झालाय. आता जे काही काम करायचं आहे ना तर या जोडीला करायचं आहे. एक चांगल्या टोटल पर्यंत नेऊन ठेवावं लागेल कारण की समोर आरपी लायन्स वाडा 11 सारखा संघ आहे. तत्पूर्वी सिंगल कन्वर्ट केली जाते. दुसऱ्या करता लगेच कॉलिंग होतं संकेत कडनं. तत्पूर्वी थांबवलं त्यांना. एक धाव कंप्लीट. या सिंगलनं धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचली ती तब्बल 35 या धावसंख्येपर्यंत. जर पाहिलं ना तर गणेश मोहिते जिथून गोलंदाजीला आला तिथनं स्कोर थोडा मागे पडला. तो टीम शिवमल्हार चिंचगडकरांचा नेक्स्ट बॉल मात्र आपटून टाकला. फलंदाजाचा पद्धत आली तर ओळखलं होतं गोलंदाजानं गणेश मोहितेनं. क्रिकेटचा खूप सारा अनुभव त्याच्याही पाठीशी आहे. कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय आणि मग कित्येक मोठ्या मोठ्या फलंदाजांसमोर त्यानं गोलंदाजी केली आहे. तो अनुभव मात्र आता वापरतोय किंवा त्या अनुभवाचा तो वापर मात्र मैदानात न करतोय. नेक्स्ट बॉल विनीतच्या विरोधात आपटून टाकलंय त्या चेंडूला. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक येतोय. एक टप्प्याकर चेंडूला फील्ड करतोय. तितकीच चांगली फेकी देखील येईल मात्र सिंगल. या सिंगलनं धावसंख्या 1 न वाढेल. धावसंख्या जी जाऊन पोहोचेल ती तब्बल 36 या धावसंख्येवर. 36 धावा आतापर्यंत झाल्यात. गणेश मोहितेच्या गोलंदाजीतनं चेंडू आतापर्यंत हाताळून झाले ते टोटल 5. म्हणजे अजूनही इथून पुढे एक शेवटचा चेंडू संकेत नांगरेच्या विरोधात. संकेत नांगरेनं फटका सजवलाय. खाली क्षेत्र पाहिलं होतं. चेंडू जातोय 2 टप्प्या अखेर 1 बाउन्स. 2 टप्प्या अखेर चेंडू बाउंड्री पर्यंत जाऊन पोहोचलाय. या चौकारानं धावसंख्या जी जाऊन पोहोचली ती तब्बल 40 या संख्येवर. मात्र अजूनही इथून एक षटक शिल्लक असेल. चला टीम मीटिंग नकोय. वेळ थोडासा जातोय. गोलंदाज लवकर घेऊन यायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरनं या 4थ्या षटकातनं गोलंदाजी करण्याकरता अंतिमचं षटक हाणामारीचं षटक असेल टीम चिंचगडकरता. त्याचा किती फायदा चिंचगडकर घेतील ते पाहावं लागेल. कारण की जर पाहिलं तर धावसंख्या जी तब्बल 10च्या सरासरीनं 40 या धावसंख्येपर्यंत पोहोचले चिंचगडकर. इथून पुढे अंतिमचं षटक
तेजसची वर्णी लागतीये. ते षटक हाताळण्याकरता तेजस स्वतःकडे चेंडू सुपूर्द करून घेतोय आणि इथून पुढे त्याला चांगले चेंडू हाताळावे लागतील. तेजस आपल्या गोलंदाजीतनं चेंडू क्रमांक 1 समोर बॅटर त्याला आपण पाहतोय विनीत नांगरेला, तसेच लेजंड क्रिकेटर गुरुनाथ मोकाशी आणि फ्रॉम कोणसई गावचं व्यक्तिमत्व, गुड मॉर्निंग क्लब चे सदस्य आहेत, त्यांचाही इथे हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला येत्या दिवसांमध्ये भेट देतील नो डाऊट. एक मोठी स्पर्धा, वाड्याचा वर्ल्ड कप शिवकृपा चषक 2024. नेक्स्ट बॉल, फटका मोठा खेचायचा होता, मिस टायमिंग शॉट झालाय, एक धाव कन्वर्ट केली आहे, सिंगल तर आली आहे. अक्षय चेंडूवर झेपावतोय, तत्पूर्वी सिंगल नाही समाधान मानून स्ट्राईक मात्र आता संकेत नांगरेला दिली जाईल. धावसंख्या या 1 न जाऊन पोहोचली ते तब्बल 41 धावांपर्यंत पोहोचलाय. तेजस प्रत्येक चेंडू विचारपूर्वक आणि विचार विनिमय करून मात्र हाताळला जातोय. एक चेंडू एक रन खूप महत्वाची आहे या मॅच मधनं, कारण ही दोन्ही संघ दुर्लभल आहेत. दोन्ही संघांची तितकीच बॅटिंग लाईनअप, दोन्ही संघांची तितकाच बॉलिंग अटॅक हा स्ट्रॉंग आहे. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच आपण पाहतोय मैदानातनं. तर मात्र लॉंग ऑन वरनं लॉंग ऑफला आणलं जातंय विशाल पारधीला. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केला जातोय संकेत नांगरे करता. नेक्स्ट बॉल, मात्र चेंडू रुपेश लोखंडेची निवड करतोय क्षेत्ररक्षक. रुपेशने घेतलाय कॅच आणि संकेत नांगरेला परतावं लागेल. विकेटचं पतंग. चार तेजस फॉरवर्डच्या गोलंदाजीचा सामना करेल. मुकेश नवीन बॅटर आहे, संधी भेटली आहे, संधीचं सोनं करताना तत्पूर्वी अक्षयची निवड पुन्हा एकदा होतीये. एक धाव कंप्लीट. या सिंगलला धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 42 या धावसंख्येवर. इथून पुढे शेवटचे 2 चेंडू आणि आता कॉल असेल टीम FDC कुडूस आणि टीम उर्वी 11 नाणे, दोन्ही संघ बरोबर एका या 2 चेंडू नंतर टॉसबॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार उपस्थित राहायचं आहे, हे लक्षात असू द्या. टीम FDC कुडूस आणि त्या विपक्ष टीम उर्वी 11 नाणे. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल, अप्रतिम सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला उडवायचं होतं. मिड विकेट वरनं रुपेश आला, त्याच्याकडनं चुकी झाली. बॅकअपला होता अक्षय, त्यानं चेंडूची फेकी केली. लास्ट बॉल ना, इथून पुढे शेवटचा चेंडू ज्या काही धावा येतील त्या टार्गेट सेट करण्याकरता. नेक्स्ट बॉल 55 पार करतोय, मात्र या चेंडूवर फटका फसलाय. मात्र विशाल पारदेनेही झेल सोडलाय, जीवनदान दिलंय. मात्र धावा कंप्लीट होतील 2. हा झेल कुठेतरी घ्यायला हवा होता. या 2 धावा आल्या. मात्र ती एक चुरटी धाव घ्यायची होती, रनआउट स्वरूपानं मात्र बाद व्हावं लागेल. म्हणजे या 2 धावा, या 2 न धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 6. धावसंख्या 46 झाली आहे. 1 ओव्हर नंतर त्या 2 पॅनल्टीच्या धावा ऍड होतील, हे लक्षात असू द्या. हॅलो, नेक्स्ट मॅच करता बोथ टीम कॅप्टन आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. एका बाजूने टीम FDC कुडूस आणि त्यांच्या विपक्षामध्ये उर्वी 11 नाणे, या 2 टीम मध्ये मॅच असेल.
चला उर्वी 11 धावसंख्या 46 झाले, 2 पेनल्टीच्या 48, म्हणजे 49 धावा तुम्हाला कराव्या लागतील त्या टीम आरपी लायन्स वाडा 11 संघाला. ओव्हर टू अक्षय सर. दोन्ही कॅप्टन इथे जॉईन झालेत. आपण कातेस गावातून सन्माननीय उमेशजी पाटील साहेब या मुख्य मंचावर उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. अरविंद पाटील सापणे इथे उपस्थित आहेत, आपल्यालाही विनंती आहे. आणि दिनेश कोदे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हावं. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हे नाणेफेक इथे करणार आहोत. नाणेफेक केली जाईल. दोन्ही टीम कॅप्टन आपल्या समवेत जॉईंट आहेत. It is the इथे नाणेफेक जिंकली आहे एफडीसी कुडूस. शोएब अब क्या डिसीजन असेल? बैटिंग करेंगे पहला बैटिंग करेंगे. ये प्रतियोगिता जब भी होती है ना, सभी वाड़ा की जो टीमें हैं एक सपना लेकर आती है यहाँ पर कि यहाँ पर आए तो जीत कर, क्योंकि लोग एक मशहूर टूर्नामेंट के नाम पर इस टूर्नामेंट को कहा जाता है. तो इस टूर्नामेंट के बारे में तुम क्या कहना चाहोगे? सर ये तो वाड़ा तालुका का वर्ल्ड कप ही है. ये इतना बड़ा टूर्नामेंट अपने इधर तो बहुत बड़ा टूर्नामेंट है ये. शुभेच्छा रहेगी आपको. टॉस जिंकला, टॉस हारला, इथे पहिल्यांदा बॅटिंग करण्याचाही तुझ्या वाटेला आलाय. टॉस तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. आता बॅटिंग करावी लागते. साधारण काय टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल एफडीसीच्या विपक्ष? 40+4 मध्ये. या स्पर्धेबद्दल तू काय म्हणशील? नियोजन आयोजन चांगले आहे. जास्त बोलायला मागत नाहीये. इथे टॉस झालाय, टॉस जिंकला टीम एफडीसी ने आणि निर्णय घेतला पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा. हॅलो, तर नक्कीच आपण जातो या दुसऱ्या इनिंग मध्ये. सुरुवात होताना आपण पाहिलं असेल एकंदरीत टार्गेट दिलं गेलं ते 49 धावांचं, कारण 2 धावांची पहिली लागली होती. 47 धावानंतर 2 धावा ऍड केल्या आणि त्याबाबत 49 धावांचं लक्ष असेल विजयाकरता. आणि त्याबाबत दुसऱ्या सुरुवात करावी लागेल ती आरपी लाईन बाळा संघाला. लक्ष मोठं असेल, बरोबर जवळपास 12.20च्या गतीने धावा करायच्या प्रत्येक षटकामधून. आणि हा पल्ला गाठण्यासाठी मात्र 30 चूक असतील आपल्यासमोर. तर सुरुवात तर होणार मेघन पाटील, अतिशय दर्जेदार अष्टपैलू आपल्या तालुक्यातला. आणि पहिल्या चेंडूवर आता अगदी 2 क्षेत्रांमधून मोठा गॅप पाहिला आणि त्या गॅपचा फायदा घेताना चेंडू अगदी सरळ नेला ते 1 सेकंड बाउंड्रीच्या बाहेर. सुरुवात करताना चौकार येतोय 4 धावा. तिथे साईल धावी होती, मला थोडंसं प्रयत्न करायला पाहिजे होते. देणं गरजेचं असताना पण पाहतो पहिल्या चेंडूवर चांगल्यापैकी गॅप केला आणि गॅपमधूनच चेंडूला अगदी धाडताना मात्र ऐनूल यांनी सुरुवात करतात चौकाराने. तर खातं उघडलंय, 49 धावा करायच्या आहेत विजयाकरता. तेवढेच आपण पाहतो इथे मात्र शिवमल्ला चिंचगड संघाने देखील चांगली तयारी केली आहे सामन्यामध्ये.
आणि त्याच दिवशी मात्र त्यांची देखील आपण कामगिरी त्या पाहणार आहोत मैदानातली. पुढचा चेंडू याचा स्टंप लगेचच करण्याचा प्रयत्न केला, कारण नैनेश पटेल आपल्या तालुक्यातला एक अतिशय जबरदस्त चाणाक्ष यष्टीरक्षक म्हणून ओळखला जातो आणि कित्येक वर्षांनी ही मात्र कामगिरी सातत्याने केलेली आपल्या चिंगर संघासाठी. आता देखील त्यांनी तसाच प्रकारचा आता एक सुरेख चेंडू अडवताना झपकन चेंडू स्टंपवर लावला, परंतु आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित उभे होते ते फलंदाज, त्यामुळे बाद होण्याचा प्रश्न नाही आहे. तर निश्चित 2 चेंडू संपल्या षटकामधून. आपल्यामधून ही चांगली सुरुवात म्हणता येईल दोन्ही संघाकडून होताना, कारण एका संघाला धावा इथे रोखायची आहेत, दुसऱ्याला मात्र धावा करायची आहेत आणि त्यामुळेच ही मात्र एक मोठी लढत आपण पाहतोय. बिग फायटिंग मॅच म्हटली जाते की टीट फॉटची लढाई आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट असं आपण म्हणतोय ते या खेळाला, आजच्या या सामन्याला. त्यामुळे दोन्ही संघ निश्चित पूर्ण विचारांती असतील की आपल्याला कशा प्रकारे गेम करायचं आहे, कशा प्रकारचं गेम खेळायचा आहे. तर या षटकातून तिसरा चेंडू याच पुन्हा एकदा मागे सरकारला चेंडू पुन्हा मात्र तिथे क्षेत्ररक्षक साहिल दळवी आपण पाहतोय. दुसरी मात्र निश्चितचा प्रयत्न त्यांचा चालला होता, दुसऱ्या प्रयत्नात देखील त्यांना अपयश आलं, कारण चेंडू मागे गेल्यानंतर बॅकअप करतायत पाठीमागून मुकेश. तो परत एक सहजतेने सिंगल आली आणि त्यामुळे धावसंख्या देखील वाढते ती आता 5 वर जाताना 5 रन. 3 चेंडू इथे संपतायत पॉवर प्लेमधून मेगन यांचे. तर सध्या आपण पाहिलं असेल बऱ्याच मोठ्या टुर्नामेंट्स आपल्या तालुक्यामध्ये होत असतात आणि खऱ्या अर्थाने वाडे तालुक्याचा इथे पण पाहिलं असेल वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेला नेहमीच संबोधलं होतं, कारण प्रेक्षकांची सर्वात जास्त गर्दी ती या स्पर्धेला असते नेहमीच. आणि आजपासून तर गर्दी नक्कीच वाढणार आहे, कारण आज आपण कुठेच मोठ्या स्पर्धा नाही आहेत आणि अशा वेळेस आपल्या प्रत्येक क्रीडा शौकीन गातेच हे मैदान गाठण्यासाठी अगदी येतो आहे मैदानातून. बरेच जणांकडे निश्चितच या स्पर्धेकरता अगदी खास आकर्षण असतं, कारण या स्पर्धेचे खास सुंदर नियोजन आणि आयोजन ही खास वैशिष्ट्य ठरतात आणि खूप चांगल्यापैकी आपण पाहतोय दिमागदार आयोजन केलं गेलं आहे ते शुक्रपार ट्रॉफीसाठी. त्या गातेसकरांचं त्यांचं देखील कौतुक करावं लागेल आणि पुढच्या चेंडूवर एक चांगला फटका इथे मात्र अगदी जबरदस्त टोलेच्या मारताना षटकार ठोकला गेला आहे तो 6 धावा करता. आणि नुकतंच रुपेश लोखंडे ज्यांचा खास नेहमीचा हा दर्जा आपण पाहतोय, नेहमीच यासाठी ते जाणले जातात षटकारासाठी आणि नुकताच षटकार ठोकताना त्यांनी देखील आपली वैयक्तिक सुरुवात केलेली ती खातं उघडताना. तर संघाची धावसंख्या आता पोहोचते, त्यामुळे ती 11 वर 11 रन ऑन दी बोर्ड. 12.20च्या गतीने धावा इथे करायच्यात प्रत्येक षटकामध्ये. निश्चित सुरुवात तर चांगली झाली आहे, पहिल्या 4 चेंडूमध्येच 2 मोठे फटके आले, एक चौकाराला एक षटकाराला आणि धावसंख्येला कुठेतरी नक्कीच आकार येतोय. तर पुढचा चेंडू याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, कारण पावरप्लेच्या षटकामधून फटकेबाजी करून लवकर सुरुवात करायची आणि याच इराद्यात बॅक टू बॅक दुसरा चौकारा षटकाराला यावेळेस स्वर्ले करून चेंडू निघाला आणि इथे मेघन यांची गोलंदाजी थोडीशी फोडली बनवायला गेलं, अचूकता मात्र त्यांची दिसली नाही षटकातली आणि त्याचाच फायदा घेता मात्र 2 चांगले स्ट्रोक मारताना सलगचे 2 षटकार. धावसंख्या त्यामुळे पोहोचते फलकावरती बरोबर जाताना ती 17 वर 17. थोडासा खतरा नक्कीच असेल तो चिंगर संघापुढे, कारण पहिल्या षटकात जर 17 धावा 5 चेंडूवर तर कुठेतरी नक्कीच त्यांना आता विचार करावा लागेल. तर वाडा संघाची खासियत म्हणली जाते, कारण 11 सर्व खेळाडू आपण पाहतोय जबरदस्त खेळ करत असतात आणि कालच आपण पाहिलं असेल या संघाने अगदी राष्ट्रवादीचे आपण पाहिलं असेल आमदार दरोडा साहेबांची स्पर्धा देखील गाजवली. अनेक खेळाडू चमकले त्या खेळाडून त्या देखील त्या स्पर्धेत त्यांना एक ट्रॉफी सुद्धा मिळाली. तर आज तोच उत्साह घेऊन पुन्हा या नवीन मैदानात उतरल्यात नवीन स्पर्धेमध्ये आणि पुढच्या चेंडूवर देखील आणखी एक षटकार जानदार धमाकेदार षटकार होताना मात्र 3 षटकार टोकलेत लगातार आणि हॅट्रिक केली षटकारांची या सामन्यामधून. ती रुपेश लोखंडेने जो त्यांचा नेहमीचा दर्जा असतो पण तो दर्जा सिद्ध केला पुन्हा एकदा त्यांनी आपल्या खेळाचा आणि ते षटक संपले ते पहिलं. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिली तर 23 लागले फलकावर 23 बिनबाद 23. तर निश्चितच वाड्या संघासाठी मात्र पहिलं षटक अतिशय सफल ठरलं म्हणता येईल. तर थोडंसं बॅकफुटला पाहिलं पहिल्या षटकामध्ये ते चिंचगड संघाला आणि इथून मात्र नक्कीच त्यांना वेगळ्या पद्धतीने मात्र रणनीती आखावी लागेल सामन्यातली, कारण 49 धावा करायच्या त्यातील मात्र पहिल्याच षटकामध्ये या धावा आल्यानंतर प्रश्न आता निर्माण झाला होता की गोलंदाजी कुणाला द्यायची, परंतु निश्चित त्यांचा अगदी हुकमी गोलंदाज अच्युत पाटील अर्थात चिंचगड एक्सप्रेस म्हणून ज्यांना आपण अनेक वर्ष संबोधतो त्यांच्याकडे आता नक्कीच चेंडू सोपला गेला या षटकामधून. हॅलो 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 तर पहिलं षटक तर संपलंय, त्यानंतर नवीन षटकार सुरुवात. तर आजचा खऱ्या अर्थाने निश्चितच आपण देखील पण पाहतो आजच्या दिवसामध्ये वाडे तालुक्यातील नामचीन संघाचा सहभाग करून घेतला आहे आणि आज देखील आपल्याला चांगली स्पर्धा इथे पाहायला मिळते. तर तशा प्रकारचा सामना आपण सध्या पाहतो या 2 मोठ्या संघांमध्ये. आता मात्र बघूयात अच्युत पाटील यांचा डावखुरा मारा सुरू होतो षटकामधून लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा. पहिला चेंडू खोलवट टेपाचा परंतु ऐनूसारखा फलंदाज अगदी या सध्याच्या सीझनमध्ये अतिशय जबरदस्त आघाडीवर आहे तालुक्यामध्ये, कारण खोऱ्याने धावा काढतोय प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि दुसरंच चांगली खेळी ते नेहमीच करत असतात संघासाठी. त्यामुळेच वाडे संघाला जास्त भरोसा या खेळाडूवर असतो. तर अशा वेळेस एक धाव जर अजून आली
आणि संघाचं खातं गोळलं. त्यामुळे पुढे सरकताना या षटकामधून पुढे धावसंख्या वाढती आहे. ती आत्तापर्यंत 24वर जाताना 24. षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अच्युत सामना यूज करतात ते रुपेश यांनी मागच्या षटकातला लगातार 3 षटकात ठोकले होते. आता मात्र थोडासा स्लोअर चेंडू टाकला होता आणि फलंदाजी लगेच अलंग पेंट चेंडू खेळताना मुकेश शर्मा जे चेंडू अडवत आहेत शॉट एक्स्ट्रावरला. दरम्यान एक सिंगल धावली, पुढच्या चेंडू देखील एक धावली. म्हणजे 2 चेंडूमध्ये चांगली सुरुवात केली गोलंदाज अच्युत यांनी. धावसंख्या जी वेगाने वाढत होती कुठेतरी त्यांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतायत, चांगल्यापैकी रोखण्याचा प्रयत्न होतोय. तर धावसंख्या इकडे पोहोचते आता फलकावरती बरोबर 24 धावा 24. 49 धावाचं लक्ष असताना आपण पाहतोय जी सुरुवात झालेली 24 नुकतीच एक धाव वाढली. त्यानंतर आमचे स्कोर लिहिता येताना आपण 25 धावा, थोडं घाई करा. तर बिनपात 25. षटकातून पुढचा चेंडू यायच मात्र अगदी चेंडू ऑन द राईज खेळला गेला. तिकडे क्षेत्ररक्षक जरूर थोडे मागे आहेत ते साहिल, तोपर्यंत चेंडूला फील्ड गेलो आहे. विनीत आहे तिथे आणि धावसंख्या एकने वाढताना पोहोचते फलकावर. तर प्रत्येकी एक धाव या षटकामधून आता आपण पाहतोय 3 चेंडू जे संपले गेले आणि धावफलका जर विचार केला तर धावसंख्या पोहोचते आतापर्यंत 26वर 26. तर निश्चित चांगल्यापैकी आपण स्कोर चेसिंग होऊ लागला असं म्हणता येईल वाडे संघासाठी. कारण RP लायन्स यासाठी जाणला जो नेहमीच चांगल्यापैकी पाठलाग करण्यामध्ये देखील तरबेज असलेले खेळाडू आहेत आणि पुढच्या चेंडूला सॉफ्ट हँडल खेळताना मात्र गणेश साथ देत आहेत. याच रुपेश यांचं म्हणता येईल, कारण रुपेश आणि ऐनुल ही जोडी मैदानात असताना नुकतंच एक धाव आली. ती धावफलकावर रुपेशच्या बॅटमधून मगाशी त्यांनी आक्रमक सुरुवात केली, पण आता तो सेन्सिबल क्रिकेट दाखवताना पाहतो आहे. कारण अच्युत त्यांच्या गोलंदाजीवर फटके मारणं थोडंसं कठीण जात आहे संघाला. कारण अचूकतेने पण पाहतो गोलंदाज करत असताना गोलंदाजी 4 चेंडू संपल्यात षटकातले. धावसंख्या पोहोचते ती 27. तर प्रत्येकी एक धावा या षटकातून येताना चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू यायचा पुन्हा एकदा अगदी अलंग कार्पेट निघतोय. ऑनसाईडला ड्राईव्ह करताना तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा विनीत यांचं सुंदर फिल्डिंग अचूकतेने फेक होती आहे. मोजम पटेल इथे उपस्थित होत आहेत. मोजम पटेल आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. या स्पर्धेच्या निमित्तानं काही दिग्गज खेळाडू इथे आपल्या समवेत जॉईंट होत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. तर आतापर्यंत 5 चेंडू संपले गेलेत आणि संघाची धावसंख्या पोहोचले फलकावरती 28. शेवटचा चेंडू इथे या स्पर्धेच्या निमित्तानं नाणे सांगे ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच भूषण पाटील इथे उपस्थित आहेत. भूषण पाटील, आपल्यालाही विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. फैजान मेमन इथे येत आहेत, आपलंही स्वागत आहे, वेलकम. तर अखेर अच्युतांना एक चांगली सफलता मिळाली. खरोखर संघाला आवश्यकता होती अशा प्रकारच्या विकेटवर विकेट मिळवायची आणि ते काम मात्र नक्कीच इथे केलं. ते अच्युतांनी सुंदर गोली करताना फक्त 5 धावा दिल्या आणि 6व्या चेंडूवर इथे विकेट घेऊन षटक आपलं संपवलं आहे. ते म्हणजे दोन्ही पॉवर प्लेची षटकं संपली गेली आणि पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर RP लाईन वाडा संघाने एकंदरीत 49 धावांचा पाठलाग करताना आता पण धावा केल्यात त्या 28. 1-28. नवीन फलंदाज तेजस भरवाड येत आहेत. गोलंदाजी मार्गवाड आपण नवीन गोलंदाज पाहतोय, अर्थातच रोशन पाटील लारा. हॅलो. आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं विद्यमान ग्रामपंचायत सरपंच सारशी दिनेशजी कोदे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार आपण या मंचावरनं करतोय. कैलास पाटील यांना विनंती असेल आपण त्यांना सन्मानित करावं, त्यांचं स्वागत सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे, उत्तम क्रिकेटर आणि सध्या राजकारणामध्ये एक चांगली इनिंग ज्यांच्या वतीनं सुरू आहे ते आमचे मित्र दिनेश कोदे यांचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. थोडा मागे घ्या, थोडा मागे घ्या, थोडा मागे घ्या, अजून मागे जा थोडा. दिनेश थोडा मागे जा. तदनंतर जयू ठाकरे आपल्या सोबत आहेत आणि त्यांचाही शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं आपण करणार आहोत. तेजस अतिश जाधव यांना विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करावं. अतिश जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आणि सत्कार आपण इथे करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समवेत इथे उपस्थित असलेल्या सर्व आपल्या मान्यवरांचा शाही सन्मान आणि सत्कार आपण मुख्य मंचावरनं पाहत आहे. मॅचकडे जाऊया. तिथे दिनेश सर, मोजम पटेल सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि मोजम पटेल यांचाही सन्मान या मुख्य मंचावरनं आयोजकांच्या वतीनं राहुल पष्टे यांच्या शुभ हस्ते व्हावा हीच त्यांना विनंती. ऐनुल शेख मैदानाच्या आतमध्ये सध्या अप्रतिम बॅटिंग करत असताना
तर अनिलचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. लगेचच या चेंडूवर सुरुवात मात्र कुठे होत होती रोशन यांच्या गोलंदाजीला आणि पहिल्या चेंडूवर एक जोरदार स्वागत म्हणता येईल ते या गोलंदाजाचं. षटकार टोकताना धावसंख्या तब्बल पोहोचते ती धावफलकावर 34 वर 34. मी मगाशीच उल्लेख केला होता अतिशय ऐन भरात येतं हे फलंदाज, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये धावांचा रतीब टाकत असतात आणि वाडे संघाचा मात्र हा अगदी गेम प्लॅनर म्हणा गेल, गेम चेंजर म्हणता येईल किंवा अतिशय धावा असूसलेला खेळाडू आहे सध्याच्या घडीला. मात्र अशा परिस्थितीत निश्चित संघाला एक चांगली सुरुवात मिळालेली आणि एक गडी बाद होताना आतापर्यंत धावसंख्या पोहोचते फलकावरती 35 वर 35. 49 धावा इथे करायच्या आहेत विजयाकरता. अजूनही जर विचार केला तर 14 धावांची गरज, म्हणजे लक्ष थोडंसं निश्चितच सोपं वाटू लागलं असं म्हणता येईल. परंतु बघूया क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष सोपं किंवा कठीण नसतं, त्यासाठी आपल्याला कर्तृत्व आपलं सिद्ध करावं लागेल. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र कमबॅक पाहायला मिळते, परंतु चेंडू थोडासा बाहेर पडत आहे आणि थोडंसं दिशाहीन बनताना पंचांनी वाईट घोषित केला, त्यामुळे एक अवांतर धावसुद्धा वाढते संघासाठी आणि धावसंख्या आता पोहोचली ती 36 वर 36. 1 बाद 36. रुपेश लोखंडे जे चमकून गेले त्या सामन्यामध्ये लगातार 3 षटकार टोकले होते पहिल्याच षटकामध्ये आणि ते बाद झाल्यानंतर भरत आपण तेजस भरवाड पाहतोय ते बॅटिंग स्टॅन्सवर त्या सामना करतात पुढच्या चेंडूचा. यायचं कमी गती चेंडू पाहायला मिळाला, चेंडू थोडासा खाली राहत होता, परंतु अशा वेळेस चेंडूला थोडंसं मिडविकेटला खेळला गेला आणि ज्यावर फलंदाज सहज त्याने एक सिंगल धाव जोडताना आपलं वैयक्तिक खातं उघडत आहेत. आपल्या या मुख्य मंचावर फैजान मेमन इथे उपस्थित आहेत आणि त्यांचाही शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरनं करतोय. फैजान मेमन यांचा शुभ सन्मान इथे होतोय. ओव्हर टू कमेंट बॉक्स. तर धावसंख्या पोहोचली ती 37 वर 37. आता केवळ 12 धावांची गरज राहिली आहे ती विजयाकरता. तर या षटकातून चौथा चेंडू या सायनोलींच्या शरीराचा जो वेध चेंडू घेतला आहे आणि या दरम्यान निश्चितच हा चेंडू डॉट म्हणता येईल. एक चांगली गोलंदाजी आपण बघतोय लगेचच रोशनीने देखील इथं केलेली. तर अशा चेंडू त्यांना डॉट टाकावे लागतील जर संघासाठी काहीतरी करायचं आहे तर. गुरुनाथ मोकाशी सुद्धा आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण या मुख्य मंचावरनं करतोय. गिरीश पाटील यांना विनंती असेल की आपण गुरुनाथ मोकाशी यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. तर ही स्पर्धा अशा प्रकारची अभिमानाची, स्वाभिमानाची आणि आदर सन्मानाची आणि म्हणूनच आपण फक्त शिवकृपा ट्रॉफीमध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा इथे सन्मान केला जातोय, त्यांचा सन्मानित केला जात आहे. नक्कीच ही खूप मोठं गोष्ट म्हणावं गेल, मोठेपणा या स्पोर्ट्सने दाखवला आहे आणि खूप सुंदर नियोजन देखील आपण पाहतोय स्पर्धेकडून. तर सर्वच या सर्वांना मी धन्यवाद देईन आयोजकांना. दरम्यान आपण पाहिलं असेल की आतापर्यंत धावसंख्या पोहोचले ते 38 वर 38. या षटकातला अंतिम चेंडू खेळ बाकी आहे आणि बघूयात रोशन या अंतिम चेंडूवर कशा प्रकारची गोली करतील. समोर आपण फलंदाज भरत त्यांना पाहत असताना तेजस यांना कारण तेजस आणि भरत खेळून गेले त्यांचेच बंधू कालच्या सामन्यामध्ये आर्यन संघासाठी आणि आज मात्र त्यांचे बंधू आपण पाहतो या संघाकडून खेळताना RP लायन्स संघाकडून तेजस. तर षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला आहे आणि त्यावर एक चांगला फटका निश्चितच जातो चेंडू तो स्वीपरमध्ये ती क्षेत्ररक्षक जोरू चेंडूवर फील्ड करताना आपण पाहतोय. तोपर्यंत सहज त्यांनी दुसऱ्या बघण्याचा प्रयत्न होता, परंतु डायरेक्ट इथे चेंडू मात्र येईपर्यंत फलंदाजाने सहज त्याने 2 धावा पूर्ण करून षटक इथे संपवला ते गोलंदाजी. आणि आता आपण तो 12 चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे. 3 षटकं संपले, इथे 5 षटकाचा सामना असल्यामुळे निश्चित आपण पुढची 2 षटकाचा देखील खेळ पाहणार आहोत. परंतु आता संघाला गरज असेल विजयाकरता ती 9 धावांची, कारण 40 धावा फलकावर लावल्या गेल्यात आणि 49 धावांपर्यंत आपले विनिंग न्यायची होती किंवा विजयासाठी मात्र ते लक्ष असेल. त्यामुळे आता येणारे 12 चेंडू आणि 9 धावांची गरज असं हे समीकरण आले ते वाडा RPL लाईन संघासाठी. तर एकच फलंदाज बाद झाला आहे आणि खूप चांगलीपैकी फलंदाजी पाहतोय. आयनल शेख सारखा फलंदाज अतिशय भलत्याच फॉर्मामध्ये आपण पाहतोय, परंतु नवीन षटकाला पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय ते अच्युत पाटील यांना, ज्यांनी मागच्या षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी करून 5 धावा खर्च केले होते आणि एक महत्त्वाची विकेट मिळवली होती ती रुपेश यांची. त्यामुळे त्यांच्यावर जास्त चांगला भरोसा आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे एक लिजंड क्रिकेटर आहेत, खूप मोठा दांडगा अनुभव असलेला खेळाडू. अनेक उन्हाळे पावसाळे या खेळाडूंनी पाहिले आहेत सामन्यातले किंवा क्रिकेटमधले अनेक चढ उतार देखील अगदी जवळून अनुभव घेतले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे हा दांडगा अनुभव किती कामात सांगायला येतो आहे तो या षटकात पाहावा लागेल. तर नवीन षटकाला सुरुवात आणि षटकातील पहिला चेंडू. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूत धावा करायच्यात 9. असे अनेक सामने आपण पाहिले असतील. चिंचगड संघाने देखील बऱ्याच वेळा जिंकून दाखवले आहेत निव्वळ गोलंदाजीच्या जोरावर किंवा फिल्डिंगच्या जोरावर आणि आज देखील त्यांना त्या स्पर्धा आठवाव्या लागतील, ते खेळ आठवावे लागेल. तर या षटकाला सुरुवात होताना पहिल्या चेंडूवर मात्र अगदी आसमानी टोला आणि आज चेंडू निघून गेला तो सीमेपलीकडे. षटकार 6 धावा. आयनुल शेख यांची ही प्रचिती पुन्हा एकदा इथे सामन्यातून सर्वच खेळाडूंना आणि आणखी एक षटकार आला आहे
त्यांच्या बॅटमधून दुसरा षटकार पाहायला मिळतो. ताकद मात्र अगदी जबरदस्त लावत असतात. मनगटाचा वापर करताना अतिशय बेहतरीन षटकार ठोकला गेला आहे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या षटकाराने संघाची धावसंख्येला अगदी वेग येतोय. धावसंख्या पोहोचली त्यामुळे 46 वर 46. आता मात्र 3 धावांची गरज. विजयाचं लक्ष अगदी सेमी पाळलेलं, कारण शेवटचे 11 चेंडू बाकी आहेत, परंतु 3 धावांची गरज. यायचं स्टेप होण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी डायरेक्ट हिट करण्याचा मनात निश्चितच फलंदाज एक धाव घेतात आणि एक धाव घेताना संतुष्ट होऊन संघाची धावसंख्या वाढवत नेली. ती धावफलकर आता 47 वर 47. 2 धावांची पेनल्टी लागून सुद्धा वाडा संघ अगदी निश्चितच विजयाच्या दृष्टीने मात्र वाटचाल करू लागला आहे, कारण 10 चेंडू बाकी आहेत सामन्यातले आणि आता धावा करायच्यात फक्त 2 धावा. तर निश्चितच आज कुठेतरी नक्की चिंचगड संघ खेळामध्ये कुठेतरी कमी पडला. गोलंदाजीमध्ये सुरुवातीला जे षटक हाताळलं गेलं मेघन यांचं ते थोडंसं मागण्या संघाला ठरला आणि तिथून काहीतरी नक्कीच वेगळा पवित्र मात्र वाडा संघाने घेतला. तर या दरम्यान अशा प्रकारे विजय साजरा नक्कीच होते चौकाराला आणि समाप्ती झाली या खेळाची. तर ऐनुल सरकार फलंदाजाने अतिशय जबरदस्त खेळ केला आणि त्यांना 7 लाभली. नुकतीच तेजस यांची देखील त्यांनी जो अंतिम विजयीचा चौकार ठोकला आणि संघ विजयात आला तो या स्पर्धेतून पहिल्या सामन्यामध्ये RP लायन संघ. तर या सामन्याचा शिल्पकार कुठला खेळाडू ठरतोय ते आम्ही लगेचच तुम्हाला उद्घोषणा करतो, परंतु या स्पर्धेत आपण आलात त्याबद्दल नक्कीच चिंचगड संघाचं देखील आम्ही गोड कौतुक करून त्यांना इथे स्पर्धेचा निरोप देतोय. तर यानंतर आपल्याला पुढची मोठी लढत इथे पाहायला मिळेल आणि यानंतर आपल्याला आवाज ऐकायचा आहे पुन्हा एकदा ते अक्षय पांडव सरांचा. तर या सामन्यातून सामनावीराचा पुरस्कार आम्ही लगेचच जाहीर करतोय. खऱ्या अर्थाने ज्यांनी खूप सुरेख खेळ केला